आणखीन एक बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला बाटर लगेच जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. जय मल्हार नेरल. चला बाटर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये लगेच, वेळ घेऊ नका. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. दीपक आणि त्यांच्या साथीनं आपण पाहता ते निनाद हे सलामीचे महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात सलामीसाठी. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. रसायनी 40+. 4 ओव्हरची मॅच असेल आणि 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरचं क्रिकेट म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताना की जिथे अगदी कमी षटकांमध्ये त्या प्लॅनिंग कराव्या लागतात, टार्गेट सेट करावं लागतं. त्याच टार्गेटचा खऱ्या अर्थानं बचाव करायचा असतो, त्याच टार्गेटचा पाठलाग करायचा असतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमी षटकांमध्ये या ठिकाणी प्लॅनिंगनुसार खेळायच्या असतात आणि ते क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतं. सर्वांची मेहनत या स्पर्धेच्या मागे आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण संघर्ष मित्रमंडळ जामरुक आणि त्याचप्रमाणे आपण पाहता संपूर्ण ग्रामस्थ मंडळ जामरुक यांच्या विद्यमानातून खऱ्या अर्थानं संपन्न आणि साकार होणारी ही स्पर्धा आपण पाहता. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026. यशजी कांबळे, नागेशजी कांबळे, तुषारजी कांबळे, क्रिसजी कांबळे, संदेश कांबळे, प्रतीश कांबळे आणि मयूरजी कांबळे यांनी घेतलेली ही मेहनत, या संपूर्ण स्पर्धेमागे किती मेहनत असते ती खऱ्या अर्थानं मयूर कांबळे यांना सगळ्यात जास्त माहीत असावी. कारण की प्रत्येक वेळी क्रिकेटशी खऱ्या अर्थानं जोडले जातात. अगदी आपण पाहताय या खलापूर तालुक्यातील एक गोड आवाज ज्यांनी खऱ्या अर्थानं कर्जत विभागामध्ये देखील आपण पाहिलं तर आपल्या आवाजाची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. कारण की कर्जतमधील सगळ्या नामांकित स्पर्धा आणि तिथे मयूर कांबळे यांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळतो. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दीपक यांचा, परंतु पहिल्याच बॉलवरती ती सिंगल धाव आली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय रसायनी 40+ टीम कडून पहिलं षटक. सर गोलंदाजाचं नाव पोचवा आमच्यापर्यंत. सर फिल्डिंग करणारी टीम, गोलंदाजाचं नाव. अनंता या सर आपलं स्वागत असेल कमेंट्री बॉक्समध्ये. या नावं आमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. ओ यावेळी बॅकफुट आले, कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील. शेवटच्या क्षणापर्यंत पंचांकडे अपील केली जाते. बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तुम्हाला स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करायचीच नाहीये, मेन पंचांकडे अपील करावी लागेल. आणि या ठिकाणी पंच सांगतायत की मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. इथून डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये बॉल, मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतात. ओ फंबल झालंय थोडंसं, परंतु धाव फक्त एकच मिळेल, एकापेक्षा जास्त नाहीये. एका धाब्यानं आपण पाहता धावफलक अगदी 2. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करती आहे ती मात्र जय मल्हार नेरल, त्यांच्या विरोधामध्ये रसायनी 40+. अण्णा गावडे एस्टनच्या मागे. कमी गतीने टाकलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला पकडली एक कॅच,
पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार नेरळ टीमला. फलंदाज दीपक होतील बाद. दोन या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे जय मल्हार नेरळ टीमची. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अबुल तिसऱ्या क्रमांकावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. अबुल यांना तुम्ही पाहताय जे तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लवकर बॅटिंग आली आहे अबुल यांच्याकडे आपण पाहताय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. टर्न केला बॉलला डीप मध्ये बरोबर फिल्डर. एक तर कंप्लीट झाली आहे दुसरीचा प्रयत्न परंतु एकच मिळेल. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलाय. ते अगदी आपण पाहताय 3. पहिलं षटक चालू आहे आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र अनंता यांची. पहिलं षटक जिथे आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले तर नाहीये. ओ यावेळी पुल केलाय गॅप सोडली आहे. इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय सीमा पार. धावा 4 चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जय मल्हार नेरळ टीमची ती मात्र 7. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं पहिलं अनंता यांचं जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये बघा विकेट वरतून आपण धावू नका कारण की आता प्रत्येकाकडे खऱ्या अर्थानं आपण पाहता जे शूज आहेत त्याला स्पाइक असतं आणि ते मात्र थोडंसं त्या ठिकाणी क्रीज खराब होऊ शकते. ती खेळपट्टी खराब होऊ शकते त्यासाठी तेवढी काळजी घ्या. पहिलं फर्स्ट रन खऱ्या अर्थानं आपण पाहताय ती क्रीजवरनं कंप्लीट होत असते परंतु सेकंड रन पासून थोडंसं लक्ष द्या. सात धावा आहेत धावफलकावरती. ओ पहिलाच बॉल परफेक्ट वाईड यावर केलेला आहे. जबरदस्त बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज गणेश सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच आहे आणि टॉस जिंकल्यानंतर अगदी आपण पाहताय तो फिल्डिंग करण्याचा डिसिजन तो योग्य कसा आहे तो मात्र दाखवतायत गोलंदाज. पुन्हा एकदा फुललेंचा बॉल समोर मात्र अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ कडे खेळून काढलाय. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त सिंगलला धावफलक अगदी जर पाहिलं तर मात्र 8 इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. अबुल जे खऱ्या अर्थानं तिसऱ्या क्रमांकावरती आलेत थोडंसं वेळ घेतात. सिंगल डबलला धावफलक पुढे नेतात. पार्टनरशिपची आवश्यकता आहे. पार्टनरशिप जर का बिल्डअप झाली त्याच वेळी खऱ्या अर्थानं आपण पाहताय एक चांगल्या टार्गेटपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये आता मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अबुल आणि त्यांच्या साथीनं निनाद फुललेंचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरी साठी खऱ्या अर्थानं निनाद निघाले होते परंतु अबुलाने नकार दिला. धाव मिळते ती फक्त सिंगल आणि या सिंगलला धावफलक जाऊन पोहोचलाय ते 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ज्यांच्यापासून क्रिकेटला सुरुवात झाली हे सगळे लेजेंडरी क्रिकेटर आहेत
ज्यांनी खऱ्या अर्थानं युवकांना क्रिकेट शिकवलं, क्रिकेटची नियमावली, क्रिकेट कसं खेळलं जातं हे खऱ्या अर्थानं युवकांना सोबत घेऊन ज्यांनी क्रिकेट खेळलंय, ज्यांनी क्रिकेटचे धडे गिरवलेत, ते सगळे हे सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. स्क्वेअर ऑफ द विकेट, धाव मिळते ती फक्त सिंगल, आणि या सिंगलला धावफलकात जाऊन पोहोचेल ते 10 धावा धावफलकावरती. केटीसी लाईव्हची टीम या स्पर्धेला कव्हर करते. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम, बंटी माली जे खऱ्या अर्थानं आपण पाहताय ॲज अ ऑपरेटर आज केटीसी लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून आपल्याला पाहायला मिळतात. लोअर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर, आणि सातत्यानं डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर हे बिझी राहिलेत या षटकामध्ये. त्यांच्याकडे आपल्याला बॉल जास्त पण प्रमाणामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. आणखीन एक सिंगल आली आहे, सिंगलला धावफलक जाऊन पोहोचलाय ते 11. अनमोल जोशी जे खऱ्या अर्थानं आमच्या साथीनं ॲज अ स्कोरर काम पाहतात या स्पर्धेचा. व दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही, पंच सांगतात की इथून मात्र षटक क्रमांक 2 समाप्त झाला, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत जे मल्हार नेरळ टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती 11 धावा धावफलकावरती. पहिली विकेट जी खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर चौथ्या बॉलवरती आली होती, जिथे मात्र दीपक बाद झाले होते, आणि तिथून जे मोमेंटम मिळालं फिल्डिंग करणाऱ्या रसायनी 40+ टीमला, ते मोमेंटम घेऊन आतापर्यंत निघाली आहे ती रसायनी 40+ टीम. गोलंदाज मंगेश गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये. केटीसी लाईव्ह टीम म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय जे वाकस या गावाला बिलॉंग करतात, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर हे वाकसचं नाव केटीसी लाईव्हने जेवढं लौकिक केलं आहे, या क्रिकेट असो, कबड्डी असो, त्यानंतर अगदी आपण पाहताय बैलगाडा शर्यत असो, आता तेवढंच नाव या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहताय. साई क्रिकेट अकॅडमी नेरल या अकॅडमीमध्ये आपण पाहताय कुमारी दृष्टी नितीन गुजरे ऑन साईडला केलं, डीप मध्ये बॉल काव कॉर्नरला फेकी नॉर्थ सेकंड वरती चान्स बनला होता, परंतु गणेश यांच्या हातामध्ये बॉल आलाच नाहीये, तो बॉल गॅदर झालाच नाहीये. तो झाला असता तर कदाचित हे चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु इथे पोहोचलेत नॉर्थ सेकंड वरती आपण पाहताय ते निनाद. धावसंख्या आपण पाहिलं तर मात्र 12 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ओ पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवला. आणखीन एक डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतो. कमालीची गोलंदाजी चालू आहे मित्र म्हणेन रसायनी 40+ या टीम कडून. अण्णा गावडे संघाचे संघनायक टॉस जिंकला, आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय जो डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा तो आत्तापर्यंत योग्य पाहायला मिळतो. जे कॅप्टनने घेतलेला डिसिजन हा योग्य कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तर जरूर पाहायला मिळतोय या पहिल्या 3 षटकांमध्ये. ओ पुन्हा एकदा पुढे सरकले होते, परंतु इथे अवे फ्रॉम द बॉडी जास्त बाहेर निघाला, पंचांनी ते वाईट दिला. एक्स्ट्राचे धाव आले, एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहता धावफलक ते मात्र 13 धावा धावफलकावरती. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे मैदान पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. फटका चांगला केला, लॉंग ऑफ मध्ये फंबल झालेत. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न, आणि 2 धावा सहजतेनं इथे कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन विकेट. एक धाव तरुणाईकडे खऱ्या अर्थाने टॅगलाईन आहे, आणि तास खऱ्या अर्थानं टॅगलाईननं अनेक स्पर्धा कव्हर होत असतात. पुन्हा एकदा तरुणाईकडे ओ एज अँड ठिकन फलंदाज बाद.
आज या ठिकाणी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कमलाकर कमलाकर आलेत, म्हणजे चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच नेरल वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वैष्णवी 11. बिग फाईट नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. बाचिकडा पाठीमागे चाललाय. जबरदस्त एसटी रक्षण आपण पाहताय. अण्णा गावडे त्या ठिकाणी आपल्याला एस्टनच्या मागे पाहायला मिळतात. आज जणू काही लॅपटॉप चालवत आहेत एस्टनच्या मागून. गोलंदाजांना खऱ्या अर्थानं ते चालवत आहेत. रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत. 40+ आणि 50+चे. ओ यावेळी शरीरावरती आदळला. पंचांकडे अपील. पंच इथून सांगतायत की लेग बायची एक धाव आहे. एका धाव्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 16 वरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा आल्यात त्या 16. इकॉनॉमिकल षटक अगदी तीनही पाहायला मिळालेत. ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय धावाच आल्या नाहीयेत. धाब्यांसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करतीये ती मात्र बॅटिंग करणारी जय मल्हार नेरळ टीम. हे संघर्ष खऱ्या अर्थानं आता समाप्त करावा लागेल. 3 ओव्हरमध्ये धावा अवघ्या 16 आहेत. विकेट जर पाहिला तर मात्र 2 आपल्याला पाहायला मिळाल्यात. खऱ्या अर्थानं ज्या कुमारी दृष्टी नितीन गुजरे हिची आपण चर्चा करत होतो, जिने खऱ्या अर्थानं रायगड लेदर क्रिकेट संघामध्ये तिची निवड झाली आहे. आणि असे नवनवीन खेळाडू आपल्याला खऱ्या अर्थानं कर्जत, खोपोली, खलापूर या विभागामधून आपल्याला खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळतात. कारण की कर्जत, खलापूर हे नेहमी क्रिकेटशी निगडीत राहिलंय. क्रिकेटला अगदी जवळून बऱ्याचशा स्पर्धा होत असतात. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर आता जितकं टेनिस बॉल क्रिकेट आहे तितकंच लेदर बॉल क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यामध्ये आता खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं कर्जत आणि तदनंतर खलापूर या विभागामधून देखील आपल्याला लेदर बॉल क्रिकेटमध्ये अनेक सिलेक्शन होताना पाहायला मिळतात. त्यातीलच खऱ्या अर्थानं दृष्टी नितीन गुजरे ही देखील आपल्याला जिची रायगड लेदर क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं तिची निवड झाली आहे. तिला खऱ्या अर्थानं आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया तिच्या पुढच्या प्रवासासाठी. और शॉर्ट बॉल होता, शॉर्ट पूल करायचा होता, मिस टायमिंग हवेत. स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते परंतु बॉल हातातून त्या ठिकाणी निसटला आणि तोपर्यंत धावा मिळतात त्या 2. मोठे फटक्यांचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. अगदी प्रयत्नांची परिकाष्ठा करते ती मात्र जय मल्हार नेरळ टीम. मोठ्या फटक्यांसाठी धावा मिळतील त्या 2 आणि या 2 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचताय ते 18. सिंगल डबल देखील तितक्याच महत्वाची आहे. ती सिंगल डबल जर आली तर इथून मात्र एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो. ते टार्गेट इथून मात्र उभं करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय हे दोनही फलंदाज करताना पाहायला मिळतात. कमलाकर ज्यांच्या बॅटमधून अगदी आपण पाहताय दुहेरी धाव आली आहे. वेळ जास्त घेऊ नका कारण की आपल्याला आजच्या रात्रीमध्ये तब्बल 11 मॅचेस खेळायचे आहेत. ओ इथे देखील अपील करण्याचा प्रयत्न बरोबर एस्टांवरतून निघून आला. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. जितके डॉट बॉल तुम्ही खेळणार ना तितका प्रेशर तुमच्यावरती येईल, तितकी तुमची टीम बॅकफुटवरती जाईल. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी का पाठवलंय हे तुम्हाला दाखवावं लागेल. वैष्णवी 11. ओ इथे देखील एज अँड टेकन पकडली एक कॅच. आणखीन एक फलंदाज कमलाकर देखील इथून होतील बाद. मैदानाच्या आत महेश यांना तुम्ही पाहता
पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स करतोय, बरोबर शरीरावरती आदळलाय. शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी फिल्डिंग होईल तोपर्यंत धाव मिळते ती फक्त एक, आणि एका धाव्यानं आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते 19. पहिल्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं 28 धावा आल्या होत्या, 29चं टार्गेट होतं. आणि या सेकंड मॅचमध्ये आपण पाहताय, सॉरी थर्ड मॅचमध्ये देखील आपण पाहायला गेलं तर लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला मिळते, परंतु इथे आडव्या बॅटनं खेळलेला हा फटका, फिल्डर राहिले दूर, मिसफील्ड झाली, बॉल पुढे निघाला, तोपर्यंत धावा इथून कंप्लीट होतात. चार धावा कंप्लीट झाल्यात. पाचव्या धावेचा प्रयत्न आणि इथून पाचवी धाव घेताना फलंदाज होतील पाच. 4 धावा तब्बल कंप्लीट झाल्यात या दोन्ही बॅटर माध्यमातून. पाचवे धावेसाठी खऱ्या अर्थानं फलंदाज बाद झालेत. 4 धाव्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचताय ते 23. या 4 धावा जर कर्जत, खलापूर आणि सुधागड पाली या 3 तालुक्यांची प्रीमियर लीग मध्ये जर का बॅटरनं कंप्लीट केल्या असताना तर त्यांच्यासाठी कॅश प्राइज होतं. दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण या ठिकाणी इन्व्हाइट करतोय टॉससाठी. नेरल वॉरियर्स, वैष्णवी 11. राहिलजी शेख, अतुलजी नवले हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. या साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आपण या मुख्य मंचावरती. टॉस साठी यायचे दोन्ही टीम. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, बॉल एसटी रक्षकाकडे निघाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली नाहीये. पुन्हा एकदा आणखीन एक धाव इथून पाहायला मिळतीये. 2 धावा बघता बघता कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचताय ते 25 आणि टार्गेट असणार आहे ते आता 26 या धावसंख्येचं. 26चं टार्गेट आहे ते रसायनी 40+ या टीमच्या समोर. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचंय. नेरल वॉरियर्स आणि वैष्णवी 11 या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. चला, दोनही टीम आपण उपस्थित आहात. आपलं कॅप्टन लगेच टॉस साठी पाठवा, कारण की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. नेरल वॉरियर्स टीमचे कर्णधार विनायक बिडकर सर या ठिकाणी जॉईंट होत आहेत. वैष्णवी 11 टीमचे कर्णधार आपण देखील टॉस साठी यायचंय. विनायक बिडकर सर चॅम्पियन कॅप्टन आहेत. आत्ताच दामोदच्या मैदानावरती कर्जत तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी ट्रॉफी झाली त्या स्पर्धेमध्ये नेरल वॉरियर्स 40+ हा संघ चॅम्पियन ठरला होता. जे त्या स्पर्धेमध्ये इतके ओपनचे देखील संघ होते, दिग्गज होते, त्या संघांना पराभूत करून हा संघ चॅम्पियन बनला होता. चला, वैष्णवी 11 टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. हेड कॉल आहे आणि हेड आला. टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. चला, बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विनायक सर, थोडंसं तुमच्याबरोबर चर्चा तर जरूर करूया विनायक सर, कारण की आत्ताच तुम्ही अगदी थोड्या दिवसामध्ये चॅम्पियन ठरला. टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा डिसिजन आपला. काय सांगाल एकंदरीत? खऱ्या अर्थानं आपण पाहताय एक 5 ते 6 दिवस झालेत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा खलापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक या स्पर्धेमध्ये खेळता. ही स्पर्धा खेळत असताना
किती रणनीती किती प्लॅनिंग नुसार तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरलात? आम्हाला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद आयोजकांचं. आणि आम्ही पुन्हा एकदा त्याच प्रकारे मन लावून खेळण्याचा प्रयत्न करू, त्याच जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न करू. बघू आता काय होतं. सर, आपण कर्जत तालुक्यामध्ये बरेचसे आयोजन पाहिलेत, परंतु या खलापूर तालुक्यामधील आपण पाहताय संघर्ष मित्र मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगाल? मी खेळलेलो आहे याच्या आधी पण इथे. पूर्ण गावातली पूर्ण टीम माझी मित्रच आहे, सगळे मित्रमंडळीच आहेत, दीपक वगैरे सगळे सगळे. चांगलं आयोजन आहे, एकदम मस्त. थँक्यू. तर हे होते विनायक बेडकर सर. तुम्हाला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टार्गेट जर पाहिलं तर मात्र 26 या धावसंख्येचं अगदी आपण पाहायला गेलं तर छोटं टार्गेट आहे. कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा, परंतु ज्या वेळी आपण पाहता कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो त्यावेळी आपण पाहिलं ना तर मात्र त्या मॅचेस या शेवटच्या बॉलपर्यंत निर्णायक क्षणी अगदी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. आणि त्यातीलच एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल का, हे देखील पाहावं लागेल. खरं तर नेरल वॉरियर्स आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत आणि त्या संघामध्ये खुरम नजे हे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि ज्या खुरम नजे यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या सौजन्याखाली खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दामतच्या मैदानावरती आपण पाहिला आणि त्यांचा संघ त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला. आणि तेच खुरम नजे आज खऱ्या अर्थानं खलापूर नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये संघर्ष मित्रमंडळ व संपूर्ण ग्रामस्थ जामरूक यांनी केलेल्या या आयोजनामध्ये ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. जाऊया मॅचकडे. टार्गेट 26 आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज संजय घाटे सर आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती. समोर अण्णा गावडे सर आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर रवी आपल्याला पाहायला मिळतात. हे चांगलं बॅटल खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल संजय यांच्या विरोधामध्ये अण्णा सर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्विच इटचा फटका. बॉल सरळ चालला थर्डमॅनला, सीमा रेषेच्या पलीकडे अण्णा गावडे सरांच्या बॅटमधून आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार. खऱ्या अर्थानं अकाउंट ओपन केलाय ते रसायनी 40+ टीमनं 26चा पाठलाग करत असताना. खरं तर या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर तुम्हाला डॉट बॉल फेकावे लागतील, तुम्हाला विकेट सुरुवातीपासूनच घ्याव्या लागतील. त्याचवेळी या धावसंख्येचा तुम्ही बचाव करू शकता आणि ते करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजांना करावं लागेल. संजय पुन्हा एकदा निघालेत. व यावेळी लोअर फुल टॉस ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये बॉल अगदी आपण पाहता डीप मध्ये चाललाय. फिल्डर प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न हे फक्त प्रयत्नच बनून राहिलेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला आलाय. हा चौकार. ती मात्र 8 पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार. व पुन्हा एकदा आणखीन एक जबरदस्त फटका गॅपमध्ये ढकलल्या बॉलला. तिसरा मिळेल का लगातारचा, परंतु फिल्डर पोहोचलेत. तोपर्यंत आपण पाहता धावा मिळतील त्या 2 आणि या 2 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते मात्र 10 वरती. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 3 बॉलमध्ये आक्रमण पाहायला मिळत आहे ते मात्र अण्णा गावडे यांच्याकडून.
सुरुवातीच्या पहिल्याच अगदी जर पाहायला गेलं तर 3 बॉलमध्ये तब्बल 10 धावा आल्या. टार्गेट हे मात्र 26 या धावसंख्येचं छोटा टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्याच 3 बॉलमध्ये तब्बल 10 धावा संजय यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक करावं लागेल संजय यांना. डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट्स घ्यावा लागतील या टार्गेटचा बचाव करण्यासाठी. हो, चांगला बॉल यावेळी अचूकता पाहायला मिळते. पडल्यानंतर बॉल अगदी आपण पाहताय थोडासा बाउन्स करतोय आणि बरोबर अगदी शरीरावरती आदळला. तोपर्यंत मात्र कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. हो, पुन्हा एकदा लाऊड अपील, परंतु पंच इथून सांगतात की लेग बॅचची ती सिंगल आहे आणि या सिंगलनं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. 11 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या 5 मध्ये तब्बल 11 धावा. 5च्या 5 बॉल अगदी अण्णा गावडे यांनी फेस केले होते आणि त्याच 5 बॉलमध्ये त्यांच्या बॅटमधून आलेल्या त्या 10 धावा. एक आले ते लेग बायची, रवी आलेत ते आता सॅकिंग एंडवरती. कमी गतीने टाकला, हलक्या हातानं स्केअर करण्याचा प्रयत्न. इथे देखील फिल्डरकडनं चुकी झाली आहे. बॉल सरळ चाललाय डीप कव्हर मधून. चौकार. बॉल मध्ये 11 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. ती मात्र रसायनी 40+ टीमला. चला वेळ नका घेऊ जास्त, लगेच मॅच मात्र स्टार्ट करा. 18 बॉल 11ची आवश्यकता. अण्णा गावडे ऑन स्ट्राईक आहेत. एक बॉल खऱ्या अर्थानं पहिल्या षटकातील मिळाला रवी यांना आणि त्या एका बॉलमध्ये त्यांच्या बॅटमधून देखील चौकार आला. जिथे मात्र फिल्डरकडनं देखील बऱ्याचशा चुका होताना पाहायला मिळाल्यात फिल्डिंगमध्ये. तो बॉल त्या ठिकाणी अडवणं फार गरजेचं होतं, परंतु तिथे अगदी फक्त बॉलकडे पाहतच राहिले. निनाद सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती. निनाद यांना तुम्ही पाहताय 18 बॉलमध्ये आता 11चा बचाव करायचा आहे. निनाद गोलंदाजी मार्कवरती आलेत. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये देखील आपण जर पाहिलं तर अगदी आपण पाहता 29चा पाठलाग बचाव करत असताना जबरदस्त कामगिरी केली होती. राकेश या गोलंदाजानं मेडन षटक खऱ्या अर्थानं आदळलं होतं. नेरल टायगर्सच्या विरोधामध्ये आपण पाहताय परली 40+ टीमचे जे राकेश, ज्यांनी मात्र या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आदळलंय. निर्धाव षटक अगदी आपण पाहताय. आवश्यकता देखील होती त्या षटकाची आणि तीच आवश्यकता आता इथून आपण पाहताय ती फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील. ओ, यावेळी ऑन साईडला टर्न केला, बॉटमहँडचा चांगला वापर केला अण्णा गावडे सरांनी आणि इथून मात्र फिल्डरकडनं पुन्हा एकदा चुकी आणि त्या चुकींचं रूपांतर हे 2 धावांमध्ये होतं. कमी धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिलं 15 आल्या होत्या. त्याच्यामुळे मला असं वाटतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं उभाची लिडिंग एच आणि पकडली आहे कॅच. पहिली विकेट आली. ब्रेक थ्रू तर इथे मिळाला. जी विकेट हवी होती फिल्डिंग करणाऱ्या जे मल्हार नेरळ टीमला, ती विकेट्स त्यांना मिळाली आहे. आता इथून खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये ती पक्कड मजबूत करावी लागेल, कारण की ज्या विकेटच्या शोधामध्ये होती, जी विकेट हवी होती, ती गोलंदाज निनाद
यांनी मात्र मिळवून ते दिली. अण्णा गावडे बाद झालेत. आता तानाजी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत. समोर आपण पाहताय निनाद आहेत. चांगली मॅच, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. यावेळी ऑन साईडला टर्न केला, गॅप मध्ये बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगला, सीमा पार. तानाजी यांच्या बॅटमधून चौकार. एकवीस धावा धाव फलकावरती, अजूनही 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. यावेळी मोठा फटका खेचायचा होता, मिस टायमिंग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये निनाद, परंतु इथे बॅकअप चांगलं पाहायला मिळत आहे. अगदी रिले फिल्डिंग पकडली, एक कॅच एसटी रक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी मात्र एक कॅच कॅरी केली आणि इथून मात्र तानाजी यांना देखील परतावं लागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता अशोक यांना तुम्ही पाहता, जे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मात्र 4थ्या क्रमांकात ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. धावसंख्या धावफलक्यावरती ती 21. अजूनही धावा बनवायच्या आहेत. त्या अगदी आपण पाहिलं गेलं तर 5. या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे 14 बॉल आणि 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. 14 बॉल 5 ची आवश्यकता. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अशोक यांना तुम्ही पाहताय, जे 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेत. पहिली विकेट याच षटकामध्ये आपण पाहिली, दुसऱ्याच बॉलवरती. इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग, हवेमध्ये फिल्डर आलेत वेगानं. ओके ड्रॉप. या चुका सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळाल्यात जय मल्हार नेरळ टीम कडनं. फिल्डिंग डिपार्टमेंट हे तुमचं अलर्ट असणं फार गरजेचं आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये धाबा वाचवणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही फिल्डिंग चांगली केली, कॅचेस कॅरी झाल्या, एक धाव वाचवली, तर मात्र अशा लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. परंतु इथे फिल्डिंगमध्ये अगदी आपण पाहताय खराब कामगिरी पाहायला मिळतीये. फुललेंचा बॉल अगदी आपण पाहताय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणि इथून मात्र षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि आता 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. नेरल वॉरियर्स आणि वैष्णवी 11. नेरल वॉरियर्स टीमनं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली आहे, बॅटिंग करायची आहे ती मात्र वैष्णवी 11 टीमला. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं नेक्स्ट मॅचसाठी. 12 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता. सॅकिंग इनवरती आपण पाहताय फलंदाज रवी यांना, जे फक्त 12 बॉलमध्ये एकच बॉल त्यांनी फेस केला आणि त्याच्यामध्ये देखील एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 3 धावसंख्येचा बचाव करायचा आहे, त्यासाठी मात्र प्रत्येक षटक हे खऱ्या अर्थाने इकॉनॉमिकल टाकावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला डॉट बॉल विकेट्स या घ्यावा लागतील. कमलाकर गोलंदाज, तिसरं षटक कमलाकर. 12 बॉलमध्ये 3 ची आवश्यकता. ऑन स्ट्राईक रवी यांना तुम्ही पाहता. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं प्रत्येक टीमसाठी आणखीन एक चान्स आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण पाहताय मयूर कांबळे यांनी चांगली खऱ्या अर्थानं 40+ आणि 50+ टीमसाठी जे रॉबिन राऊंड पद्धतीनं आपण पाहताय ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करताना पाहायला मिळतात. म्हणजे फक्त या सर्व प्लेयर्सला या ठिकाणी आपला क्रिकेट खेळता यावा आणि तो चांगल्या पद्धतीने खेळता यावा, हेच काम खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. संघर्ष मित्र मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 ची स्पर्धा. चला मॅच स्टार्ट करा सर. कमलाकर गोलंदाजी मार्कवरती. 12 बॉल 3 ची आवश्यकता.
हो पहिलाच बॉल आक्रमण केलाय. बॉल उंची जास्त आहे, लांबी कमी. ओ इथे मात्र पुनश्च एकदा चुकी झाली आहे आणि या चुकीचं रूपांतर ते मात्र 2 धाब्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 2 धाबा आल्यात, स्कोर लेवल झालाय, मास ट्राय झाली आहे. परंतु स्पर्धेचा नियम आहे ते कंपल्सरी चेसिंग, त्याच्यामुळे 1 धाव ही तुम्हाला बनवावीच लागेल. धावसंख्या ती 25, 11 बॉल 1 ची आवश्यकता. खोलामध्ये टाकला होता, हलक्या हातानं स्केअर करत असताना अगदी आपण पाहता धाव मिळते सिंगल आणि या सिंगलला